नमस्कार, मी व्यंकट सूर्यवंशी. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या सीमेवर वसलेलं हे उदगीर शहर, या शहराला सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. या शहरामध्ये गेल्या 3 दशकापासून अध्यापनाचे यशस्वी कार्य करणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, ग्रामीण भागातल्या गोरगरीब, दीनदुबळ्या, वंचित विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, बंधुतुल्य, मित्रतुल्य मदत करते म्हणून सामान्यात ओळख असणारे महाराष्ट्राचे नामांकित वक्ते, कवी, समीक्षक, मराठी साहित्याचे गाडे अभ्यासक, विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ, गाडगेबाबा यांचे परिवर्तनवादी विचार तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचणारे आधुनिक प्रबोधनकार गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सर यांचा 11 जानेवारी 2024 ला त्यांना 60 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आणि उदयगिरी महाविद्यालयांच्या प्राचार्यपदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांचे माजी विद्यार्थी 11 जानेवारी 2025 रोजी उदगीर शहरात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्या सोहळ्याच्या निमित्ताने आज आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सरांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. दिव्य मराठी या वर्तमानपत्राचे वार्ताहर भारतकुमार गायकवाड आणि सरांचे शिष्य कवी, गीतकार रामदास केदार हे दोघंजण सरांची प्रकट मुलाखत घेणार आहे. सरजी नमस्कार. उदगीर हे शहर खरं तर सांस्कृतिक चळवळीचं शहर म्हणून आज आपण या शहराकडे पाहिलं जातं आणि या शहरातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय म्हणून एक नाव, एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. आणि आज तुम्ही त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहात. प्राचार्य हे पद केवळ तुम्हाला काही दिवसापूर्वी मिळालेलं आहे, पण एक उत्कृष्ट असा प्राध्यापक कसा असावा, त्या प्राध्यापकाची वाणी कशी असावी, त्या वाणीतून येणाऱ्या शब्दछटा कशा असाव्यात, हे जर पाहायचं असेल तर एकमेव उदगीर मधलं उदाहरण म्हणजे डॉक्टर प्राचार्य राजकुमार मस्के सर. केवळ प्राध्यापक पद हे तुम्ही अनेकदा मिरवायचं नसतं असं तुम्ही म्हणत असता. याची खरी पावती जर खरं सांगायचं झालं असेल तर तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमची सेवा असत असताना, म्हणजे विद्यार्थी घडवत असताना तुम्ही जी मोठी पावती दिलेली आहे, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, कलावंताचा असेल, असे अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र उदयगिरी परिवाराने आणि एक मराठीतला उत्कृष्ट असा प्राध्यापक म्हणून डॉक्टर राजकुमार मस्के सर यांनी बैराम डोंगरजकर लेखक असेल, अंबादास केदार लेखक असेल, विलास सिंगीकर लेखक असेल, अनिल कांबळे लेखक असेल, किंवा व्यंकट सूर्यवंशी हा लेखक असेल, भरतकुमार गायकवाड हा कवी असेल, किंवा याच्या पुढेही एक माझ्यासारखा एक लेखक म्हणून जो रामदास केदार असेल, याच्यापेक्षाही ज्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं नाव केलं, त्यांची पुस्तकं जवळपास 50 ते 60 पुस्तकं अशी आहेत. त्या वृंदा दिवाण असतील, ह्या तुमच्या विद्यार्थिनी आहेत, प्रसाद कुमटेकर आहेत. हे सगळे जे दिग्गज आहेत, हे सगळे आकाशाला गवसणी घालणारे सर्व महान व्यक्तिमत्व अशी भाषा प्रभू तुम्ही तुमच्या या
ज्ञान पंढरीमध्ये तुमच्या कारकिर्दीत तुम्ही घडवलेले आहात. ही एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी तर आहेच आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. तुम्ही त्या महाविद्यालयाचे डॉक्टर नायडोळे सर आणि आज नाव घेतलं तर डॉक्टर राजकुमार मस्के सर हे डोळ्यासमोर आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतरही येतं आणि आताही येत आहे. असे अनेक दिवस तुम्ही घडवलात. त्यामध्ये सतीश नायकवाडे असतील, सुशील कुमार चिमुरे सर असतील, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर सर असतील, यांची असंख्य पुस्तके आज प्रकाशित झालेली आहेत. ही सगळी देणगी ही तुमच्यामुळं आम्हाला मिळालेली आहे. तुमच्यामुळं अनेक लेखक घडले, कलावंत घडले. पण प्रश्न असा पडतो सर की ज्या घराण्यातून तुम्ही उत्कृष्ट प्राध्यापक ते आज प्राचार्य झाला, त्या घराण्यामध्ये शिक्षणाचा वारसा आहे का, किंवा आई आणि वडील साक्षर की निरक्षर आणि तुमचा शिक्षणातला संघर्ष नेमका कसा आहे? सर्वांना मनोभावे नमस्कार. सर्वप्रथम नम्रपणे ही गोष्ट मी सांगू इच्छितो की वृंदाताई दिवाण यांना मी प्रत्यक्ष शिकविलेलं नाही. त्या आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थिनी आहेत. मला ज्या गुरुजींनी शिकविलं, डॉक्टर अरुण प्रभुणे सर, डॉक्टर साधू सर, डॉक्टर मुलाटी सर, हे जे गुरुजी होते, इंद्रसेन काळे सर, यातल्या पहिल्या पिढीचे जे गुरुजी होते त्या गुरुजींनी वृंदाताईंना शिकवलेलं आहे. आणि साहित्याच्या क्षेत्रात वृंदाताईंचं योगदान हे मैलाचा दगड ठरलेला आहे. त्या आपल्या उदगीर तालुक्यातल्या कल्लूर या गावच्या आहेत आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात त्यांचं नाव आहे. पण माझ्यासाठीच्या त्या आदर्श आहेत, एवढं नम्रपणे या प्रसंगी मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. माझं नाव राजकुमार, माझ्या वडिलांचं नाव खंडू आणि माझं आडनाव मस्के. तुळजापूर तालुक्यातल्या देवशिंगा तुळ या गावी माझा जन्म झाला. 1965 हे माझं जन्माचं वर्ष. तारखेच्याच भाषेत सांगायचं झालं तर 11/1/1965. म्हणजे येणाऱ्या 11 तारखेला 60 वर्ष. यस, होय. पण हा सगळा प्रवास तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमुळे मला उलगडायला संधी मिळाली. त्याबद्दल तुम्हा सर्व माझ्या आवडत्या माजी विद्यार्थ्यांचे आणि उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय ऋषितुल्य व्यक्तींचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्यामुळेच मला जगण्यासाठी बळ मिळालं. तुमच्यामुळेच माझी वाणी अशी प्रसवत गेली आणि तुम्हा सगळ्यांकडून मी शिकत गेलो. मी शिकविलं हे अर्धसत्य आहे, पण मी तुमच्याकडनंच शिकत गेलो. तुमच्या डोळ्याकडे पाहत होतो, तुमच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. असे हे उदास झालेले चेहरे, निस्तेज झालेले डोळे पाहून मला शिकवायला प्रेरणा मिळायची. काय शिकवावं आणि काय शिकवू नये हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला लक्षात यायचं. आणि अभ्यास करूनच वर्गात शिकवायला जावं हे तुमच्याकडे पाहूनच मी शिकलो. अनेक विद्यार्थी इतके बुद्धिमान होते की कधी कोणता प्रश्न विचारून मला गडबडून टाकतील हे सांगता येत नव्हतं. म्हणून रात्रीचे 1 वाजो 2 वाजो काही हो,
पण चांगली तयारी केल्याशिवाय वर्गात जायचं नाही, हे मला माझे आदरणीय श्रद्धास्थान उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नायर डोळे सर यांनी सांगितलेलं होतं. त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेनेच माझी ही वाटचाल अथांबपणे सुरू आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही वाटचाल अशी सुरू राहील. माझा जन्म, माझी वाढ आणि माझा विकास या सगळ्यांना माझे आई वडील, माझा गाव, माझ्या गावातले सगळ्या जाती धर्माचे बांधव, माझे गुरुजी आदरणीय सिद्धरामप्पा नागप्पा आलुरे गुरुजी, या सगळ्यांचा वाटा आहे की जेणेकरून मला वळण लागलं. वेड्या वाकड्या वाटा माझ्या आयुष्यात आलेल्या या सगळ्या वेड्या वाकड्या वाटा निघून गेल्या आणि एक प्रगतीची सरळ वाट मला पाहायला मिळाली, मला दिसली आणि मला यशाचा गावही सापडला. 1,500 वस्तीचं गाव, शिकलेलं फारसं कोणी त्या काळात नव्हतं, अल्पशिक्षितच लोक होते. माझे आजोबा अर्जुन मस्के हे गावची रखवालदारी करायचे. राजेबिंड व्यक्तिमत्व होतं ते आणि त्यांच्यातली हिम्मत, त्यांच्यातलं शौर्य, त्यांच्यातलं सामर्थ्य पाहून त्या काळातल्या सरकारने त्यांना खेड्यापाड्याचं रक्षण करण्यासाठी नेमणूक केलेली होती. चोरीचा माग काढण्यासाठी ते रेणापूर पर्यंत, तपसे चिंचोली पर्यंत फिरलेले आहेत. प्रामाणिकपणा टोकाचा असल्यामुळे येणारा शासक आमच्या परिवाराला जवळ करायचा. शिक्षण काही नव्हतं फारसं, पण दिलेला शब्द कधी वाया जाऊ द्यायचा नाही, खोटं कधी कुणाला बोलायचं नाही. आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण समोरचा माणूस नाराज होऊ द्यायचा नाही, या जाणीवेने माझे आजोबा जगत होते. त्याच जाणीवेने माझे वडील म्हणजे खंडूजी मस्के जगले आणि त्याच विचाराने माझ्या आयुष्याची वाटचाल सुरू आहे. अतिशय अल्पशिक्षित माझे आई वडील, अक्षर ओळख, पण प्रज्ञा पराकोटीची. आमच्या वाट्याला शिक्षण नव्हतं, आम्ही शिकू शकलो नाही, पण आपल्या मुलांनी शिकावं असं त्यांना वाटलं. घरचं 18 विश्व दारिद्र्य होतच, पण विचाराचं दारिद्र्य मात्र तिळमात्र नव्हतं. माझ्या गावात सर्व माझ्या वडिलांना दाजी म्हणायचे. संपूर्ण गावाने माझ्या वडिलांवर जीव ओवाळून टाकला. वादाचे विषय कधीच माझ्या वडिलांनी गावात येऊ दिले नाहीत. आले तरी दाजी मिटवितात असंच ते म्हणायचे. संवाद, शांती, समन्वय आणि सुखी जीवन ही त्यांच्या जगण्याची प्रमुख बलस्थानं होती. कीर्तन त्यांनी केलं नाही, पण भजनाचा खूप छंद होता माझ्या वडिलांना. बोलायला लागले म्हणजे तासन तास ते रामायणावर, महाभारतावर बोलायचे. आणि समोरचा माणूस कितीही रागात आला असला तरी शांत होऊन जायचा. अनेक भांडणं झालेल्या जोडप्यांना मोडत आलेला संसार त्यांच्या शब्दांमुळं जोडल्या गेला. म्हणून ते आमच्या वडिलांना सतत आपल्या गोष्टी, संसारातल्या न सांगण्यासारख्या गोष्टीही त्या सांगत राहायच्या.
वडील धीर द्यायचे, वडील आधार द्यायचे. आणि असं करीत 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 त्यांनी जगण्यातला एक वेगळा आदर्श आमच्या समोर ठेवला. ते गावचे कोतवाल होते. कोतवालाला पगार त्या काळात अतिशय कमी. आणि मग या कमी पगारात आमचं कुटुंब चालायचं. किती भावंड? किती भावंड? एक भाऊ एक बहीण. संजू नावाचा एक भाऊ होता माझा. तो लहानपणीच हे जग सोडून गेला. कुटुंबही त्या काळात मर्यादितच ठेवलं त्यांनी. कुटुंब लहान सुख महान असे माझे वडील माझ्या आईला सांगायचे. आणि म्हणून ही विचाराची शिदोरी त्यांच्याकडूनच मी घेतली. आणि मला माहिती की तू शिकलं पाहिजे. शिकल्याशिवाय तुझ्या आयुष्याचं सोनं होणार नाही. म्हणून त्यांनी मला गावात 7वी झाल्यानंतर जव्हार विद्यालय अणदूर तालुका तुळजापूर येथे विद्यालयीन शिक्षणासाठी पाठवलं. महात्मा बसवेश्वर विद्यार्थी वसतिगृहात मी शिकायला लागलो. आदरणीय आलुरे गुरुजी सिद्धराम अप्पा हे माझं एक शिक्षणातलं फार मोठं आदर्श व्यक्तिमत्व. खूप शांत संयमी अशा या आलुरे गुरुजींची आम्हाला भीती फार वाटायची. त्यांचं शिस्तीत बोलणं बसणं आणि विद्यार्थ्यांवरचं असीम प्रेम. ग्रामीण भागातला, दलित समाजातला, उपेक्षित समाजातला, बहुजन समाजातला मुलगा शिकावा, मुलगी शिकावी यासाठी गुरुजींनी खेडोपाडी खूप पायपीट केली. आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवलं. 10वी पर्यंत अणदूर मध्येच होतो. पुढे 11वीला बालाघाट महाविद्यालय नळदुर्ग येथे मी आलो. पण मन काही रमेना. आपण अन्य ठिकाणी शिकायला गेलं पाहिजे असं उगीच मला वाटायला लागलं. मला वडील म्हणाले की गाव सोडल्याशिवाय तुझ्या ज्ञानात भर पडणार नाही. प्रवास केल्याशिवाय तुला काही कळणार नाही. इथेच आमच्या पंखाखाली राहिलास तर तुझ्या पंखात काही बळ येऊ शकत नाही. म्हणून तू लातूरला शिकायला जा. क्षणाचाही विलंब न लावता मी म्हणालो लातूरला मी शिकायला जातो. ती गोष्ट मी सांगितली आलुरे गुरुजींना. ते म्हणाले की जा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये तुझ्या खाण्यापिण्याची चिंता मिटेल. वसतिगृह आहे. मी संस्था चालकांना आणि तिथे असलेल्या प्राचार्यांना म्हणजे TS खडगे सरांना सांगतो तिथे जा, तुझी सगळी व्यवस्था होईल. मी आलो. एवढ्या लांबचा प्रवास आयुष्यात मी पहिल्यांदाच केलेला होता. मनात भीती होती, पण एक नवं स्वप्नही होतं की आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे, खूप शिकायचं आहे आणि घरादाराचा गावाचा पांग फेडायचा आहे. फार काही नाही झालं तर किमान चांगला माणूस व्हायचा आहे, जेणेकरून कोणी आपल्याला नावं ठेवू नये आणि अमक्याचा मुलगा अशा पद्धतीनं वागला असा तरी शब्द आपल्यावर येऊ नये. यासाठी आपल्याला शिकायचं आहे. लातूरला आलो.
आमच्या तालुक्यामध्ये आमच्या गावाच्या शेजारी आरळी नावाचे एक गाव आहे, तिथले प्राध्यापक कचरे सर मला भेटले. ते शाहू महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मला सूचना केली. पण शाहू महाविद्यालयात जेवणाची सोय नाही हे मी त्यांना आहे का हे मी त्यांना विचारलं. तिथं नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना म्हणालो, तुम्ही जर माझी जेवणाची सोय करीत नसाल तर मी इथे शिकू शकत नाही. मग कसं म्हणाले, तुझं बसवेश्वर महाविद्यालयामध्ये जेवणाची सोय आहे असं मला अलोरे गुरुजींनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग कचरे सरांचंही मार्गदर्शन घेत मी बसवेश्वर महाविद्यालयात पोहोचलो. सरजी, तुम्ही ज्यावेळेस बसवेश्वर महाविद्यालयाला आलात आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची प्राथमिक शाळा सोडणार होता, त्यावेळेस तुमचे काही असे बालमित्र मनामध्ये बसलेले असतात तुमच्या वर्गातले, की जेणेकरून आजही ते तुमच्या काळजात आहेत किंवा असतीलच हे नक्कीच. पण तुम्ही लातूरला आलात. तुम्ही लातूरला एकटेच तिथून आलात का सोबत काही मित्र परिवार होता का, काही एखादी मित्र कोणता आठवणीतला आहे का, की जेणेकरून तो आजही तो डोळ्यासमोर येतो, जो मित्र जे पहिली, दुसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवीच्या वर्गातला आजही असा आठवणीतला असतो, तो आहे? तसं माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की फारसं काही कोणावर अवलंबून राहायचं नाही. एकट्यानंच तुला तुझा प्रवास करावा लागणार आहे. एकटाच आलास, एकट्यानेच तुला वाटचाल करावी लागणार आहे. त्याच्यामुळं मदत हवी तर घेत जा, पण प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर विसंबून राहणं हे काही बरोबर नाही. पण तरीही वर्गातले काही मित्र होते, पण ते शेवटपर्यंत शिकू शकले नाहीत. माझ्या गावातले सगळे मित्र 7वी पर्यंतच पुढे आले. काही 4थीलाच थांबले, काही 6वीला थांबले, काही 7वीला थांबले. पण गावातली मुलं मात्र फारशी काही माझ्या बरोबर येऊ शकली नाही. पण माझ्या मागे जे शिकायला होते त्या मुलांना मात्र मला घेऊन जाण्याची इच्छा झाली. आपण शिकलो, आपल्या मागची मुलं शिकावी पाहिजे ही आमच्या वडिलांची धारणा. आणि म्हणून मग रघुनाथ मस्के, विनायक मस्के यांना मी म्हणालो की चला तुम्ही लातूरला शिकायला, खूप चांगलं महाविद्यालय आहे. हरिश्चंद्र देवकर या सगळ्यांच्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर त्यांना माझ्यानंतर शिकायला पाठवलं. मी पुढे होतो, ते माझ्या पाठीमागे होते. रघुनाथ मस्के आणि विनायक मस्के माझ्याबरोबर शिकायला आले हे खरं, पण माझ्याबरोबर एकच वर्ष ते राहिले. लातूरलाच त्यांची सैन्यात भरती झाली आणि ते देशसेवेसाठी सीमेवर निघून गेले. हरिश्चंद्र कुसाळकर हे मात्र 12वी पर्यंत आले, पुढे काही ते येऊ शकले नाही. मी एकटाच राहिलो आणि बसवेश्वर महाविद्यालयामध्ये 3 वर्षे, BA प्रथम वर्ष, BA द्वितीय वर्ष आणि BA तृतीय वर्ष, हे 3 वर्षे मी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात राहिलो. आणि BA झाल्यानंतर मग पुढे MA ला जायचं आहे. आता काय करायला हवं? तर आंतरराष्ट्रीय युवक वर्ष साजरं झालं होतं. NSS चा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला बसवेश्वर महाविद्यालयातून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आलो होतो. तिथे डोळेसर त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि त्या कार्यक्रमातलं उदयगिरी कॉलेजला येण्याची जी खरी पावती आहे, हो, विद्यार्थी ते प्राचार्य, याची खरी पावती म्हणजे ती भेट आहे का? हो. आभार संपल्यानंतर डोळे सरांनी मला बोलवून घेतलं आणि ते म्हणाले की तुझे विषय कोणते आहेत? मी म्हणालो मराठी, इतिहास आणि भूगोल. मराठी या विषयात
तुला MA करायचं जर असेल तर माझ्या महाविद्यालयात तू येऊ शकतोस का? मी त्यांना हो म्हणालो, पण माझी जेवायची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. असं जर तुम्ही केला तर मी येऊ शकतो. तर ठीक आहे, ये म्हणाले ते. त्यांचं ते आमंत्रण घेऊन मी MA ला महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्रवेश केला. आणि महाराष्ट्र उदयगिरीमध्ये आल्यानंतर 2 वर्षे या ठिकाणी मी राहिलो. सगळ्या गुरुजींनी मला चांगलं शिकवलं, डोळे सरांनी मदत केली आणि माझा इथलाही 2 वर्षाचा जो काही शिक्षणाचा प्रवास आहे तोही सुखावह होता आणि माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा होता. तुळजापूर वाया लातूर मार्गे उदगीर असा तुमचा एकंदरीत आत्ता म्हणजे MA चा प्रवास झालेला आहे. हो. पण ज्या महाविद्यालयाचा विद्यार्थी त्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होत होत प्राचार्य ही वाटचाल म्हणजे हे तुमचा किस्सा. मी प्राचार्य होईन असं कधी काही मला वाटलं नव्हतं, माझ्या स्वप्नातही नव्हतं. पण एक गोष्ट मात्र पक्की होती की महाविद्यालयात शिक्षक व्हायचंच असं मी ठरवलेलं. आणि महाविद्यालयातला शिक्षक होण्यासाठी काय करावं लागतं हे मी ठरवलेलं होतं. एवढे मार्क घ्यावे लागतात, अशी तयारी करावी लागते, ती सगळी मी तयारी केलेली होती. आणि विशेष म्हणजे शिक्षक व्हायचं आहे हे ठरवून मी शिक्षक झालो. आणि दुसरी गोष्ट अशी सांगतो, कदाचित तुम्ही तो प्रश्न मला विचारालच, पुनर्जन्म आहे की नाही मला माहित नाही. जर पुनर्जन्म असेल आणि तो जन्म जर माझ्या हातात असेल आणि पुढची नोकरी माझ्या हातात असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो, पुढच्या जन्मामध्ये मी शिक्षकच होईन आणि तो उदयगिरीमध्येच शिक्षक होईल. सर, व्यक्तीच्या जीवनामध्ये शिस्त खूप महत्वाची आहे, हे तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं. महाविद्यालयात सर दिसले की आम्ही आदरानं आजूबाजूला व्हायचो. एकदा असा प्रसंग आठवतो, त्यावेळी नवीन मोबाईल आली होती सर. माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि मित्राचा मोबाईल घेऊन मी जात होतो. एवढ्यात सरांनी पाहिले आणि बोलवून घेतले, कोणाचा मोबाईल आहे? मी सांगितलं मित्राचा आहे. आणि मग सर रागावले. त्यावेळी महाविद्यालयात असताना शिस्तीनं राहायचं, गोंधळ करायचं नाही, भांडण करायचं नाही. आणि तेव्हापासून आमची शिस्त अशीच आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना सरांकडून चांगली शिस्त शिकायला मिळाली. तर शिस्तीबद्दल थोडंसं सांगा सर. मुळात सुरुवातीपासूनच माझ्यावर जे संस्कार झाले आणि मी ज्यांच्या सानिध्यात राहिलो ती खूप हिमालया एवढी उंचीची माणसं होती. पुनरुक्तीचा दोष पत्करून मी सांगतो, आलुरे गुरुजी, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कधीही त्यांच्या कपड्याला कधीही गुढी पडली असं मी पाहिलं नाही. कपाळावर टोपी किती अंतरावर यावी हे गुरुजींनीच आम्हाला सांगितलं. पायातल्या वाहना कशा पद्धतीच्या असाव्यात हे त्यांनी सांगितलं. पहाटे किती वाजता उठावं, अभ्यास किती वाजेपर्यंत करावा, गुरुजनांशी कशा पद्धतीनं बोलावं, या सगळ्या गोष्टीची पायाभरणी मुळात जवाहर विद्यालय अणदूरमध्ये माझ्यामध्ये झाली. आणि जाणीवपूर्वक माझ्यातला जो वक्ता आहे तो त्या विद्यालयातच त्यांनी घडविला. मला अजूनही आठवतं, या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी यांच्यावर भाषण करायला मला गुरुजींनी सांगितलेलं होतं. 2-3 ओळीचं भाषण ते होतं, पण जेव्हा स्पीकरच्या समोर मी गेलो तेव्हा काही सूचना असं झालं. सगळ्यांचे चेहरे, सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे, जणू मी आता प्रचंड मोठा गुन्हा केलेला आहे आणि मला कोणती तरी हे शिक्षा करणार आहे, या भीतीमुळे मला काहीच आठवण आली.
गुरुजींनी ही माझी अडचण ओळखली आणि मला हळूच आले, सावकाश येऊन माझ्या पाठीवर हात फिरवला. घाबरू नकोस, तुझी रात्री शब्द तुमच्या तोंडातून आता निघाला. तर नेमक्याशी तुम्ही कोणती पुस्तकं वाचलेली आहेत आणि नेमकं कोणत्या पुस्तकाचा अधिक जास्त प्रभाव तुमच्यावर आहे? पुस्तकं कोणती तर खूप ढिगभर पुस्तकं तुम्हाला सांगता येतील. सुरुवातीपासूनच मला वाचायचा छंद. श्यामची आई, रारम बोराडे यांचं पाचोळा, आनंद यादवांची पुस्तकं, झोंबी, आमदार सौभाग्यवती आनंद यादवांचं, भास्कर चंदन शिव, पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर आणि विशेषतः दलित ग्रामीण साहित्यातली जी काही पुस्तकं आहेत, आमचं जगणं मांडणारी ती पुस्तकं जवळ आली की ती पुस्तकं सोडाविषयी वाटायचं नाही. विशेषतः आठवणींचे पक्षी, प्र.इ. सोनकांबळे, गावकी रुस्तुम अचलखाम, ह्या सगळ्या पुस्तकांनी मला वेड लावलं. त्याचबरोबर माणदेशी माणसं, व्यंकटेश माडगुळकर, या माणदेशी माणसांनी अक्षरशः मला झपाटून टाकलं. बनगरवाडी, शिवाजी सावंत असतील, रणजित देसाई असतील, भालचंद्र नेमाडे असतील, या सगळ्यांची पुस्तकं 2-2, 3-3 वेळेस, जेवढ्या वेळेस वाचावीशी वाटतील तेवढ्या वेळेस मी वाचली. अण्णाभाऊ साठे यांची पुस्तकंही मी अनेक वेळेस वाचलेली आहेत. त्यांची फकीराही कादंबरी मला खूप अंतर्मुख करून गेली. आणि म्हणून मग या सगळ्या पुस्तकांनीच माझं व्यक्तिमत्व भावसंपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. विचार, विवेक आणि माझ्यातलं सगळं जे काही अज्ञान आहे ते दूर करण्याचं काम आणि माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं. मन हे आपल्यालाच असतं असं नाही, तर दुसऱ्याला सुद्धा मन असतं, हे वाचनानेच मला कळायला लागलं. हे सगळं माझं घडणं बिघडणं जे आहे ते या सगळ्याला कारण वाचन आणि सहवासात आलेली मोठी माणसं, याचमुळे मी घडलेलो आहे. पुस्तकातून माणसं वाचता येतात असं म्हटलं जातं, ते खरंच आहे का? हो ना, पुस्तकातून माणसं भेटतात. पुस्तकात वाचलेली माणसं फार कमी दिसतात. त्याचं कारण आहे की पुस्तकातली जी माणसं प्रत्यक्षात पाहायला मिळायला लागली, शोधायला लागलो आपण, तर ती फारशी सापडत नाही. पुस्तकात विचार असतात, पुस्तकात आचार दाखवून देत असतात. विचार सांगणं सोपं आहे, पण आचार अतिशय अवघड आहे. आचारवंत माणसं फार कमी दिसतात. मग कधी कधी मनामध्ये प्रश्नही निर्माण होतो, पुस्तकात वाचलेली आणि चळवळीत लढणारी माणसं गेली कुठे? हाही प्रश्न मनामध्ये नेहमी येत राहतो. आंदोलनामध्ये विद्रोह ओकणारी माणसं आज पाहायला मिळत नाही. योद्धेही कसे फितूर झालेले आहेत आणि मारेकरी हे मातीलाच कसे येत चाललेले आहेत. हा सगळा अनुभव माझ्या कविता संग्रहातून मी नेमकेपणानं मांडण्याचा प्रयत्न केलेला असावा असं मला वाटतं. सरजी, मराठवाडा विद्यापीठाच्या नंतर, औरंगाबादच्या विद्यापीठाच्या नंतर उदगीर हे शहर आणि महाराष्ट्र उदगीरी महाविद्यालय हे समाजवादाची प्रयोगशाळा म्हणून, कार्यशाळा म्हणून ओळखली जायची. त्या काळामध्ये औरंगाबादच्या नंतर, विद्यापीठाच्या नंतर सर्वात जास्त MA चालायचे ते उदगीरी महाविद्यालयामध्ये. इंग्रजी डिपार्टमेंट आणि मराठी डिपार्टमेंट अत्यंत दबदब्याचं डिपार्टमेंट होतं. एके बाजूला तुमच्या पुढचे दिग्गज माणसं होते, कलावादी जीवन जगणारे प्रभुणे सर, आणि साहित्याचा गाढा अभ्यास आखणारे, जीवनमूल्य जपणारे साधू सर. या दोघांपुढे तुम्ही तरुण म्हणून आलात आणि तुमच्यावर डोळे सरांच्या समाजवादाचा प्रभाव पडला होता.
आणि एका बाजूला समाजवादी डॉक्टर राजकुमार मस्के सर, एका बाजूला कलावादी प्रभुने सर, आणि एका बाजूला साहित्याचे गाडे अभ्यासक, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, अशा त्रिकुटीनं हा माहोल जमला होता. अशा कालखंडामध्ये तुम्ही वाढत गेलात. मग आम्हीही तुम्हाला बघत गेलो, जगत आलोय. समाजवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद या चौकोनी चक्रव्यूहात हा माहोल चढत असताना अधिक जास्त प्रभाव तुम्हाला कुठल्या वादाचा जाणवतो किंवा तुम्हाला कुठला भावतो? महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे केवळ मराठवाड्यातलंच नाही, एकूणच महाराष्ट्रातलं एक नामांकित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने अनेक पिढ्या घडविलेल्या आहेत. या परिसराचं हे ऊर्जा केंद्र म्हणून ख्यातकीर्त आहे. केवळ शिकवणं नाही तर संस्कार करणं हे या महाविद्यालयाचं महत्वाचं वैशिष्ट्य. पुस्तकामुळे ज्ञान मिळतं, पण परिस्थितीमुळे माणूस शहाणा होतो. परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते. उदयगिरीने दोन्ही देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि नेनिवेतल्या व्यक्तींना जाणीवेत आणण्याचं काम, नेनिवेतल्या समाजाला जाणीवेत आणण्याचं काम उदयगिरीने केलेलं आहे. उदयगिरीचे संस्थाचालक इतके द्रष्टे, त्यांच्या द्रष्टेपणाला खऱ्या अर्थाने सल्यूट केला पाहिजे. यासाठी मी हे म्हणालो की गुरुवर्य डॉक्टर नाय डोळे हे ज्ञानमहर्षी, ज्ञानपिपासू, त्यांना प्राचार्य म्हणून आणण्यामध्ये मय सोसायटीच्या संस्थाचालकांचा एवढा मोठा वाटा. या परिसराला घडविण्यामध्ये डोळे सरांचं केवढं मोठं योगदान आहे. त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या विचाराचा स्पर्श इथे झाला आणि या परिसराचं वैचारिक सोनं झालं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. मी विभागात, महाविद्यालयात वावरत असताना माझ्या समोर खूप मोठे प्रश्न होते, पण प्रश्नाला भिडायचं, प्रश्नापासून पळून जायचं नाही आणि हतबल व्हायचं नाही, पण फार उद्वेगानं विद्रोह करून आगही ओकायची नाही. ही जाणीव मला तशी उपजतच होती आणि डोळे सरांनीही सांगितलं होतं, शिकायचं, संयम ठेवायचा, वाकायचं नाही कोणाचं, पण उद्धटही व्हायचं नाही. विनम्रपणे एखादी गोष्ट आपल्याला नाकारता येते आणि अशा पद्धतीनंच आपण चळवळीत, अशा पद्धतीनंच आपण वर्गात आणि अशा पद्धतीनंच आपण समाज जीवनामध्ये वागायला शिकलो पाहिजे. गुरुवर्य डॉक्टर अरुण प्रभुणे सर, गुरुवर्य डॉक्टर साधू सर, ज्ञानाच्या क्षेत्रातली ही फार मोठी माणसं होती. प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास गुरुवर्य डॉक्टर साधू सरांना प्रचंड होता. ज्ञानेश्वरी असेल, संत तुकोबारायांची गाथा असेल, नामदेवांची अभंगवाणी असेल किंवा चोखोबाची अभंगवाणी असेल, संत कोणताही असू द्या,
किंवा संत पंत तंत या सगळ्यांच्या रचना साधू सरांनी इतक्या सोप्या करून सांगितल्या, व्यासंगाशिवाय हे शक्य नव्हतं. अवघड बोलणं सोपं आहे, पण सोपं बोलणं अत्यंत अवघड आहे. साधू सर अवघड सोपं करून सांगायचे, यासाठी मला ते सतत आदरणीय आहे. डॉक्टर प्रभुणे सर कलावादी आणि साधू सर जीवनवादी. साधू सरांचा संत वाङ्मयाचा अभ्यास आणि प्रभुणे सरांचा कलेचा अभ्यास. कला ही कलेसाठीच असते असं प्रभुणे सर आवर्जून सांगायचे आणि जगायचे. आणि साधू सर उलट, कला ही जीवनासाठी असते. संतांनी सगळं जीवन आपलं समाजाच्या भल्यासाठी खर्च केलेलं आहे. संतांची लेखणी ही समाज प्रबोधनासाठीच निर्माण झालेली आहे. साहित्यानं समाजाचं प्रबोधन करावं असं साधू सर म्हणायचे. आणि समाजाचं प्रबोधन करणारं साहित्य हे दुय्यम दर्जाचं असू शकत नाही, हे साधू सर ठामपणे सांगायचे. उलट प्रभुणे सर असं म्हणायचे की कला ही शिकविण्यासाठी नसते, कला ही फक्त कलेसाठीच असते. आनंद देणं हेच कलेचं प्रयोजन असतं असं प्रभुणे सर म्हणायचे. या दोघांमध्ये माझा सातत्याने दोघांकडूनही शिकण्याचा प्रयत्न असायचा. पण त्या दोघांच्याही बरोबर राहत राहत मी विरोध तर दोघांनाही केला नाही, पण दोघांच्याही बरोबर राहिलो मी. दोघांनाही हवा हवासा वाटत गेलो, पण माझी भूमिकाही मी बदलली नाही. ज्या जगण्यातून मी आलो ते जगणं मी कधी सोडलं नाही, त्या जगण्यापासून कधी दुरावलो नाही. प्रभुणे सरांचा कलावाद मी शिकवायचो आणि जीवनवादी शिकवायचो, पण माझ्या जीवनवादाची वेगळी वाट मी कधी सोडायची नाही. त्याचं कारण असं आहे की निर्भेळ कलानंद असा काही प्रकार नसतो. कला ही काही आकाशातून पडत नसते. कलेची निर्मिती माणूसच करत असतो. आणि मग हे जर खरं असेल तर केवळ रंजन करणं हे कलेचं प्रयोजन असू शकत नाही. रंजनाबरोबर प्रबोधनही करण्याचं काम, हसवीत हसवीत माणसाला अंतर्मुख करण्याचं काम कला करीत असते. आणि अशा हसवीत हसवीत अंतर्मुख करणाऱ्या कला आजही टिकून आहेत. म्हणून साधू सरांना समोर ठेवीत, प्रभुणे सरांना समोर ठेवीत आणि डोळे सरांचं आचरण, वाणी, वक्तृत्व आणि मार्गदर्शन माझ्या सोबत असल्यामुळे त्या दोघांची विचारधारा ऐकत 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 माझी विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा, किंबहुना माझ्या विचारधारेशी प्रामाणिक राहण्याचा, पण त्यांच्या विचारधारेला कुठेही अशा पद्धतीनं तडा जाणार नाही किंवा ते दुखावले जाणार नाहीत, याची दक्षता घेत घेत माझी वाटचाल मी केली आणि आजचा प्रवास इथपर्यंत माझा आलेला आहे. सर, आदरणीय डॉक्टर राजकुमार मस्के सर आणि सामाजिक चळवळ हे एक अतूट नातं आहे. उदगीर आणि उदगीर परिसरातल्या ज्या ज्या काही सामाजिक चळवळी आहेत त्या मस्के सरांच्या पुढे जाऊ शकत नाहीत. सरांच्या मार्गदर्शनामुळेच सामाजिक चळवळी सुरू राहतात. तर आपण कोणकोणत्या सामाजिक चळवळीत काम केलं आणि सध्या चळवळींचं, समाजाला चळवळीचं काय महत्व आहे ते थोडक्यात सांगा सर. भरतकुमार गायकवाड सरांनी खूप छान प्रश्न विचारलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची जशी गरज आहे तशीच माणसाला जिवंत राहण्यासाठी विचाराची, चळवळीची सुद्धा तितकीच गरज आहे. चळवळीशिवाय समाजाचा गाडा पुढे जाऊ शकत नाही. अर्थात या चळवळी कोणत्या असाव्यात? अनेक चळवळी समाजात आहेत. उदगीर हे तसं चळवळीचं केंद्र. समाज परिवर्तनाच्या चळवळी, सांस्कृतिक चळवळी, या चळवळींच्या शहरामध्ये मी आल्यानंतर मला असं वाटलं, आपण कोणत्याही शहरात नोकरी केली असती
पण उदगीर या शहरामध्ये नोकरी आपल्याला मिळाली, आपण खऱ्या अर्थाने भरून पावलो. स्वतःसाठी तर माणसं जगतातच, तसे प्राणीही स्वतःसाठी जगतात, पण इतरांसाठी आपण जगायला पाहिजे. आपलं जगणं इतरांसाठी असलं पाहिजे ही जाणीव मला वाचनातून जशी झाली तशी चळवळीतूनही झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय की आपल्या उत्पन्नातला काही वाटा समाजासाठी खर्च केला पाहिजे. डोळे सर नेहमी स्टाफरूममध्ये आम्हाला सांगायचे, मला एकट्यानेही सांगायचे, व्याख्यानाला त्यांच्या बरोबर मी जायचो तेव्हा ते म्हणायचे की तुझ्या पगारातला शक्य होईल तेवढा वाटा तुला समाजाला देता आला पाहिजे. माणसं नेहमी घेण्याची भाषा करतात, पण घेता घेता आपण देत राहिलं पाहिजे. हे चळवळीमधूनच मला शिकायला मिळालं. माझ्या पोटामध्ये अन्न आहे आणि समोरच्या बांधवाच्या पोटात अन्नाची भूक तशीच कायम आहे. ते अन्न मला पचू शकत नाही, त्याला एक घास मला देता आला पाहिजे. आणि समाज सुधारणेसाठी, समाज परिवर्तनासाठी चळवळी आवश्यकच आहे. समाजाचं सम्यक परिवर्तन व्हावं ही काळाची गरज आहे. या दृष्टीने छात्रभारती असेल, डोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या चळवळीत मी काम केलं. लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ या कर्मचाऱ्यांच्या संघटनेत काम केलं. मी अध्यक्षपदही भूषवलं. प्राध्यापक संघटनेमध्येही काम केलं. विद्यार्थ्यांच्या चळवळीत काम केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्येही मी काम केलेलं आहे. समाजाला घडविणाऱ्या, समाज मनाला आकार देणाऱ्या अनेक चळवळीमध्ये मला काम करायला संधी मिळाली. मी शिकत गेलो आणि कसं जगावं आणि कशासाठी जगावं हे मात्र मला चळवळीतून चांगल्या प्रकारे अनुभवता आले. पुस्तकं वाचून विचार कळला, पण चळवळीत काम करीत असताना आचार कसा असावा याची दीक्षा मला चळवळीमधूनच मिळाली. आणि म्हणून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करीत गेलो, प्रबोधन करीत गेलो. डोळे सर मला नेहमी म्हणायचे, सुट्टीचा दिवस तुझा घरी जायला नको. सुट्टीचा दिवस समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या प्रबोधनासाठी तुला घालवता आला पाहिजे. ज्यांना कळत नाही, ज्यांना ज्ञान नाही, ज्ञानाची गोडी लाव. कधी कधी आपल्यावर अन्याय होतो हेच लोकांना कळत नाही. रिॲक्ट कसं व्हावं किंवा विद्रोह कसा करावा याची जाणीव राहत नाही. वर्गात जसं शिकवतोस तसं समाजात जाऊन समाज शिक्षणाचंही तुला काम करावं लागणार आहे. हे सगळं ऐकत ऐकत महिन्याला शेवटी जेव्हा पगार होतो तेव्हा मी विचार करतो, एवढ्या पैशाला आपण लायक आहोत. आणि मग त्या पगाराच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे या जाणीवेने मी फिरत असतो. या जाणीवेने प्रबोधनाची चळवळ, त्यात काम करणं आणि जे जे देणं, जे जे करणं शक्य आहे ते करीतच राहत आलो. याही पुढे करीत राहीन हे मला आवर्जून सांगावं. शिक्षक पगार असा शब्द काढलेले आहे. शिक्षक कसा असावा, प्राध्यापक कसा असावा, तर मस्के सरासारखा असावा याचं ज्वलंत जर उदाहरण घ्यायचं असेल तर शिक्षकात कला कशी दडलेली असते. ज्यावेळेस राजकुमार मस्के सर प्रकाश कामतीकरांचं कळ्यांचे निस्वास हे शिकवत असताना काही मुली वर्गात रडल्या होत्या. इतकी शक्ती तुमच्या त्या शिकवणीमध्ये होती. मग आत्ताचा शिक्षक असं का करत नाही किंवा करत असेल तर नेमका काय बदल केला पाहिजे? हा सगळा म्हणजे रामदासजी काळाचा महिमा आहे. ते दिवस मंतरलेले होते.
विद्यार्थी शिकण्याचं वेळ घेऊन आलेले होते. शिक्षणाशिवाय दुसरं काही करायचं नाही असं त्यांना वाटत होतं. वर्गात पुढच्या बाकावर बसण्यासाठीची स्पर्धा लागत असे आणि बसायलाही बाक कमी पडावेत अशी ती स्थिती होती. मला आठवतं की रूम नंबर 10 मध्ये मी द्वितीय भाषा शिकवायचो. 150 विद्यार्थी त्या वर्गात असायचे आणि माझ्या आजूबाजूलाही विद्यार्थी उभा राहिलेले असायचे. आणि वर्गात मुलं बसेनाशी झाली, मावेनाशी झाली की मग मी ती मुलं घेऊन विशाल मैदानावर जायचो. फुलराणी ही कविता मी वर्गात नाही शिकवली, फुलराणी ही कविता मैदानावर शिकवली. फूल कसं असतं, सूर्यकिरण आणि फूल, या सगळ्या गोष्टी तिथंच ऑफ पिरियड हा पाठ मी वर्गात नाही शिकवला, मी मैदानावर शिकवला. इतकी मुलं होती. एक भाग. आज संख्या खूप विरळ झालेली आहे. त्याला काही कारणही नाही. डोळे सर नेहमी मला म्हणायचे की जाताना घड्याळ बघत जा, येतानाही घड्याळ बघत जा. मध्ये मात्र अशी टोलवाटोलवी अजिबात करायची नाही. म्हणजे आजच्या गुरुजीला हा महत्वाचा सल्ला मी म्हणणार नाही. आपण आपल्यासारखं वागावं, आपल्या धर्माशी आपण प्रामाणिकपणे राहावं. आणि शिक्षक म्हणून माझा धर्म आहे अभ्यास करावा आणि मगच विद्यार्थ्यांसमोर जावं. विद्यार्थी वर्गात किती आहेत हे महत्वाचं नाही, तर तुम्ही काय शिकविता आणि कसं शिकविता हे अतिशय महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला काय हवं आहे, पाठ कोणता आहे आणि विद्यार्थ्याला कोणत्या भाषेत शिकविले तर कळेल, त्याच्या मनापर्यंत, त्याच्या मेंदूपर्यंत आपल्याला काय पोचवता येईल. आणि मी सारखी डोळ्यांची भाषा विद्यार्थ्यांच्या पाहायचो. त्याच्या डोळ्यामध्ये समाधान मला दिसलं की मी शिकवणं थांबवून त्यांना प्रश्न विचारत असते. मला जर समाधान वाटलं नाही तर ती कविता मी तिथेच थांबवत असे आणि त्याच्या अगोदर मीच तयारी अगोदर अधिक करीत असे. कुठं हसवायचं आहे, कुठे अंतर्मुख करायचं आहे, कुठे विद्यार्थ्याला प्रश्न विचारायचा आहे आणि आपणच आपल्याला कसं समजून घ्यायचं आहे, कुठे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला तर त्याला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं आहे, हे मी अगोदर जबरदस्त तयारी करूनच वर्गात पाय ठेवत असे. त्यामुळे वर्गात कधी एकदा मला जावंसं वाटायचं, विद्यार्थ्यांशी संवाद कधी एकदा साधू वाटायचं. वर्ग सोडून मला यावंसं वाटायचं नाही. बऱ्याच वेळेस वेळ होऊन गेलेला असायचा आणि मग मला अर्ध्यातूनच माझं शिकवणं थांबवावं लागायचं, कारण दुसरा तास असायचा. आणि म्हणून आजची ही परिस्थिती अशी का आली तर त्याला अनेक कारणं आहेत. पण आपणही वेळ लावणारा गुरुजी जर असेल तर बरोबर विद्यार्थी आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. फुलांनी जसं फुल असावं, चंदनाने जसं चंदन असावं, उदबत्तीनं जसं उदबत्ती असावं, तसं शिक्षकाने सुद्धा अगोदर शिक्षकच असावं. आणि असा शिक्षक जर सापडला, दिसला, तर बरोबर विद्यार्थी त्याच्या पायावर डोकं ठेवतात, नतमस्तक होतात. नमस्कार करायला जागा नाही असं जरी खरं असलं तरी खूप जागे असे आहेत की अजूनही आदरानं नमस्कार करण्याची इच्छा नक्कीच होते आहे. हे झाला तुमचा एक वेगळा प्रवास. पण मी जेव्हा तुमचं मारेकरी जेव्हा मातीला येतात हे पुस्तक वाचलं, त्यात मांडलेला आशय म्हणजे तुम्ही जगणं वेगळं आणि मांडणं वेगळं असं काही आहे का? नाही, असूही नये तसं. दुर्दैवाने आजच्या समाज जीवनातली विसंगती यामुळेच निर्माण झालेली आहे. आदरणीय नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे मी जसा दिसतो आहे तसाच मी माझ्या शब्दातून व्यक्त झालो आहे, मांडतो आहे. आशय सांगितला मी तुम्हाला.
मारेकरी मातीला जेव्हा येतात हे शीर्षकच सुचलं कसं? हा. हा, येतो ना त्या प्रश्नाकडे येतो मी. की दिसणं वेगळं आणि असणं वेगळं हे जे अंतर आहे हे अतिशय आत्मघातकी आहे. मान देण्यासाठी मान उंच असावी लागते असं म्हणतात. आणि म्हणून शिक्षक अगोदर शिक्षक असला पाहिजे. शिक्षक या धर्माशी त्याने 100% प्रामाणिक असलं पाहिजे. त्याचं आचरण, त्याचे विचार, त्याचा विवेक, ज्ञानावरची त्याची निष्ठा, समाजावरची त्याची निष्ठा आणि विद्यार्थ्यांवरचं त्याचं असीम प्रेम. स्वतःवर जसं शिक्षक प्रेम करतो तसं विद्यार्थ्यावर करतो का? ज्ञानावर त्याचं प्रेम आहे का? त्याचबरोबर समाजावर त्याची निष्ठा आहे का? ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. शिक्षक बांधवांनी या गोष्टीकडे अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. मी शाळेत गेल्यानंतर शक्यतो बाहेर येण्याचा अजिबात प्रयत्न करीत नाही. असे किती जण शिक्षक आपल्याला स्वतःला प्रश्न विचारून घेतात, महाविद्यालयातला असो की विद्यालयातला. आणि म्हणून मग आपल्याकडे संशयानं कुणी पाहू नये याची दक्षता मी खूप घेतो. आणि समजा मला बाहेर पडायचं असेल तर अजूनही माझ्या सचिव साहेबांना, माझ्या अध्यक्ष साहेबांना किंवा माझ्या रजिस्ट्रारांना किंवा उपप्राचार्यांना सांगितल्याशिवाय मी महाविद्यालय कामासाठी कधीच सोडत नाही आणि सोडणार पण नाही. म्हणजे विचारसंहिता जशी सांगावी तशी आचारसंहिता सुद्धा आपण सांगितली पाहिजे. किंबहुना शिक्षकाला आचार्य असं म्हणतात. ज्याचा आचार शुद्ध तोच खऱ्या अर्थानं शिक्षक, म्हणून त्याला आचार्य असं म्हणतात. म्हणून शिक्षकाने वाणीद्वारे एक आणि आचाराद्वारे दुसरं असं जर केलं तर समाज जीवनामध्ये त्या शिक्षक बांधवाबद्दल चांगली मतं पुढे येत नाहीयेत. आणि म्हणून आपण असावं आणि दिसावं, बोलणं आणि चालणं याच्यामध्ये फारसं अंतर असू नये असं मला वाटतं. मी प्रामाणिकपणे हे अंतर कमी करण्याचाच शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करतो. याचा अर्थ असा नाही की मी 100% त्याला न्याय देतोच. कधी कधी माझाही नाविलाज होतो. इच्छा असूनही काही गोष्टी मला कराव्या लागतात आणि करता येत पण नाही. अशाही गोष्टी येतातच. पण किमान 99% तरी प्रामाणिक राहण्याचा आणि काम करण्याचा मी प्रयत्न करतो. एकच आहे की पांढऱ्या कपड्यावर डाग जसा सहन होत नाही तसं शिक्षकाकडे विचार आणि आचारातलं अंतर अजिबात सहन होत नाही. विचार आणि आचार एकच असायला पाहिजे. आणि असा जो कोणी असतो तोच खऱ्या अर्थानं शिक्षक असतो आणि असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. आता दुसरा प्रश्न रामदासजी तुमचा, मारेकरी जेव्हा मातीला येतात हे शिक्षक कसं सुचलं? आठवणं, साठवणं, त्याचं स्मरण करणं आणि स्मरलेलं सगळं सांगणं तर शक्य नाही. त्याला साहित्यही म्हणत नाही. आणि सगळं जर आठवलेलं, पाहिलेलं सांगायला लागलो तर ते समाजशास्त्रच होईल. आणि मी तर साहित्याचा विद्यार्थी आहे. अनुभवलेल्या, पाहिलेल्या गोष्टी या कलावंताने साठवायच्या असतात. त्याचं स्मरण करायचं असतं. स्मरण झाल्यानंतर त्याची निवड करायची असते. म्हणजे निर्मिती प्रक्रियाच आहे मुळात ही. आवड, निवड किंवा ग्रहण, धारण, स्मरण आणि निवड. ग्रहण शक्ती उत्तम असावी लागते. धारण शक्ती अभिजात असावी लागते. स्मरण तितकंच चांगलं असायला पाहिजे. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवड आणि शेवटची नवनिर्मिती. निवड जर चुकली तर नवनिर्मिती नीट होऊ शकत नाही. मग नवनिर्मिती करीत असताना जो काही अनावश्यक फापट पसारा असतो तो काढून टाकावा लागतो.
नसेल तर मग आपली जी कलाकृती आहे ती कलाकृती होऊ शकत नाही। याचा अर्थ ती पूर्ण काल्पनिकच असावी का? अजिबात नाही। साहित्यात सत्याचा अंश असतो, पूर्ण सत्य नसतं। पूर्ण सत्य इतिहास, पूर्ण सत्य खगोल, पूर्ण सत्य समाजशास्त्र, अर्थशास्त्र। मग या सत्यांशावर आपली इमारत उभी असते आणि साहित्यिकांनी समाजाला सुसंस्कृत केलं पाहिजे, समाजाला विचार करायला भाग पाडलं पाहिजे। असा असावा आमच्या स्वप्नातला समाज। हे साहित्य वाचून त्या वाचकाने तसा विचार, तसा आचार, तसं जगणं हे केलं पाहिजे। मी अनुभव घेतो जेव्हापासून मला कळायला लागलं आणि जेव्हापासून मला वळायला लागलं। कळणं वेगळं आणि वळणं वेगळं। कळतं पण बऱ्याच वेळेस वळत नाही। आणि मग कळणं आणि वळणं हे ज्याला कळतं त्याचं कलावंत म्हणून विश्व वेगळंच असतं। मला जेव्हा वळायला लागलं तेव्हा मी ज्यांच्या सोबत राहायचो, कोणाच्या मातीला जायचो, कोणाच्या सुखात, कोणाच्या दुःखात, सभोवताली मी सूक्ष्म निरीक्षण करीत राहायचो। कधी कधी एकटाच मी रेल्वे स्टेशनला जातो, कधी कधी एकटाच मी बस स्थानकात जाऊन येतो, कधी कधी प्रवासात बसमध्ये मी माणसांचा संवाद ऐकतो। आणि हीच अशीच का वागत असतील माणसं, अशीच का बोलत असतील माणसं? एकाच आईच्या उदरातनं आलेली ही सगळी मुलं का म्हणून भांडत असतील, का म्हणून वाद करून घेत असतील? आयुष्याचं क्षणभंगुरत्व त्यांना ज्ञात नसेल का? एकीकडं चळवळीची निष्ठा, चळवळीची प्रेरणा हे सगळं सांगणारी माणसं प्रत्यक्ष वागत असताना मात्र विसंगत का वागत असतील? काल असं म्हणाले, रात्री असं वागले, सकाळी असं बोलले, आणि संध्याकाळी जेव्हा वाटायची वेळ आली तेव्हा वाट लावण्याचं बोलणं, हे कसं सगळं? हे सगळं मला अस्वस्थ करायचं। आणि एकीकडं परिवर्तनावर भाष्य करीत असताना, एकीकडे माझीच आई, माझीच माती, माझीच माणसं असं म्हणत असताना याच माणसाचे पाय ओढायला हीच माणसं पुरत। अंत्यविधीच्या वेळेस शोकसभेमध्ये किती माणसं गहिवरून बोलतात, आणि प्रत्यक्ष वागत असताना त्या मृत झालेल्या माणसाला अडचणीत आणण्यात असंख्य वेळेस या लोकांचा, सिंहाचा वाटा राहिलेला असतो। आणि मग सहवेदनेमध्ये मात्र भरभरून माणसं बोलायला लागतात। हीच का ती माणसं भारत माझा देश आहे असं म्हणणारी, आणि हीच का माणसं या मातीला आणि या मातेला नको त्या स्तराला जाऊन बसवणार? म्हणून मला असं वाटलं, मातीला आलेली माणसं खऱ्या अर्थाने नातेवाईक असतीलच असं नाही, हीच माणसं मारेकरी सुद्धा असू शकतात। आपल्या मुलांना नीटपणे न शिकविणं, आपल्या पाल्यांना नीटपणे न घडविणं मारेकरीच आहे। आपल्या धर्माशी बेईमानी करणं मारेकरीच आहे। काही माणसं नेहमी नकारात्मकच वागतात, आणि करण्याची, राबण्याची, पेरण्याची, देण्याची, औदार्याची वेळ आली की हात आकडता घ्यायला लागतात। अर्थात हे देणं म्हणजे पैशाचंच नव्हे, हे देणं विचाराचं, हे देणं प्रेमाचं, हे देणं आधाराचं। पैसेच द्यावेत असं नाही, आधाराचा एखादा शब्द किंवा आशीर्वादाचा एखादा हात पाठीवर, त्याचा किती मोठा दुष्काळ सध्या आहे। आणि मग जेव्हा बोलायला सुरुवात करतात ही माणसं किती भरभरून बोलतात। ही सगळी विसंगती माझ्या नजरेसमोर यायला लागली, अनुभव यायला लागला, आणि माझं मन राहावीनासं झालं। काळजाला जखमा होतात।
आणि वरच्या शरीराला झालेल्या जखमा दुरुस्त होतात, पण काळजाला झालेल्या जखमा कदापि दुरुस्त होत नसतात. ही काळजाला झालेली जखम भळभळून व्हायला लागते आणि काळजाला झालेल्या जखमेतूनच कलाकृतीचा जन्म होत असतो. म्हणजे आणि मारेकरी जेव्हा मातीला येतात. हा सर, हा महाराष्ट्रातला बहुचर्चित कविता संग्रह झाला. तर आपल्या आगामी साहित्य लेखनाबद्दल काय, म्हणजे कोणत्या विषयावर लेखन करायचं ठरवलं किंवा चालू आहे? मी असं काही ठरवून लिहायला बसत नाही. आत्ताच लिहिलं पाहिजे, मगच लिहिलं पाहिजे असं काही नाही. पाहत जातो, अनुभवत जातो, आठवत जातो, साठवत जातो, कधी कधी विसरूनही जातो. कधी कधी एखाद्या माझ्या कवितेचा जन्मही होत नाही. होत नाही, बरोबर आहे. या सगळ्या दररोजच्या दैनंदिनीमुळे चांगली कविता, सुंदर कविता, देखणी कविता मरूनही जाते माझ्या कोशामध्ये. बरोबर. देखणी कविता असं शब्द निघाल्यामुळं तुम्ही असं कधी कुणाच्या प्रेमात पडलो होतो का? हो, मी प्रेमात पडणार नाही तर म्हणजे काय. साहित्यिक प्रेम हा माझ्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. प्रेमाशिवाय माणूस नाही, माणसाशिवाय प्रेम नाही, प्रेमाशिवाय माणसाला, समाजाला जिवंत राहणं शक्यही नाही. प्रेम हा अडीचाक्षरी शब्द किती देखणा, किती सामर्थ्य संपन्न आहे. मग लग्न प्रेमानं झालं का? हा, तसल्या प्रेमाच्या भानगडीत मी आयुष्यात अजिबात पडलो. अरेंज मॅरेज हा. झालं, लव्ह मॅरेज. नाही, कारण मला माझ्या वडिलांनी, माझ्या आईने सांगितलेलं होतं, बघ पोरा, शहरात चाललास, शहरात फार गंध, पावडर अशा लावून पोरी आलेल्या असतात, त्यांच्या चेहऱ्याकडं बघत जाऊ नकोस. आपण गरीब माणसं आहोत, कोण्यातरी भानगडीत पडशील आणि आमचं तोंड काळं करशील. अजिबात असं काही करायचं नाही. वडिलांचा तोच विचार माझ्या मनामध्ये असायचा. चुकून जरी नजर कोणत्या पोरीकडे गेली तर माझे वडील मला दिसायचे, बघ पोरा, तोंडाला काळं लावशील. आणि ध्येयानं वेडी झालेली माणसं, पेटलेली माणसं इतिहास घडवितात. असा एखादा इतिहास तुझ्या हातून घडावा. भलं काही तुला मिळणार नाही, पण मान खाली जाईल असं काम तू तुझ्या हातून करणार नाही, एवढं तू लक्षात ठेव. म्हणून कातड्याला मी कधीच भाळलो नाही, पण मुलीतल्या आतड्याकडे मी सातत्यानं पाहायचो. त्याच्यातली मानवता, त्याच्यातला निर्मळ स्नेह हा मात्र मला सातत्यानं आकर्षित करायचा. बऱ्याच वेळेस माझ्याकडनं मुली वह्या मागून घ्यायच्या आणि मग माझे मित्र म्हणायचे, तुझ्या वहीबरोबर आमची वही जरा देण्याचा प्रयत्न कर, काय होते बघूया. असा सुद्धा प्रयत्न ते करायचे, पण मी तसं काही उद्योग केला नाही. तुमचा रस्ता तुम्ही स्वच्छ करा, मी असल्या वाटेने अजिबात जाणार नाही. बरं, खंडूजी मस्के निरक्षर असून त्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वर असा ज्ञानी जन्माला आला, पण या ज्ञानेश्वराच्या पाठीमागे आपल्या गृहिणीचं पाठबळ जे महत्वाचं आहे, म्हणजेच पत्नीचं, याच्याबद्दल दोन शब्द बोलणं नाही म्हणजे मुलाखतच होऊ शकत नाही असं मला अगदी वाटतं. खरंय, अगदी खरंय. माननीय बसवराज पाटील नागराळकर साहेब यांची आठवण मला या प्रसंगी होते. होय. नोकरीमध्ये त्यांच्या वडिलांनी, मनोहर पटवारी साहेबांच्या वडिलांनी आणि गुणवंतराव पाटील साहेब म्हणजे ऋषितुल्य मलशेट्टी पाटील नागराळकर साहेब, दिगंबररावजी पटवारी साहेब आणि गुणवंतरावजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने मला सेवेत येता आलं. त्याचं कारणही तसंच आहे. मठपती सरांच्या एक मातोश्री होत्या, त्यांनी या तिघांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतली.
त्या स्वतः त्यांच्याकडे गेल्या आणि हा मुलगा चांगला चुणचुणीत आहे, चांगलं बोलतो, याला आपल्याला सेवा द्यावयाची आहे. का कोणास ठाऊक या शहरात मला कदाचित माझं आयुष्य घडवायला, माझं व्यक्तिमत्व संपन्न करायला संधी मिळायची असेल, म्हणून मलशेट्टीप्पा पाटील साहेब, दिगंबररावजी पटवारी साहेब आणि गुणवंतरावजी पाटील साहेब या तिघांनीही मला आशीर्वाद दिले. 16/11/1989 माझी सेवा सुरू झाली. मग आता नोकरी लागली, छोकरी. माझ्या समाजामध्ये म्हणजे शिक्षणाचं प्रमाण कमी, आंतरजाती विवाह वगैरे करावा अशा पद्धतीचे विचार होतेच. पण माझ्या मनामध्ये पुन्हा प्रश्न आला की आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजातली एखादी मुलगी जर आपण पत्नी म्हणून स्वीकारली तर तिचंही कल्याण होईल. आणि मग माझे सासरे आदरणीय सटवाजी कांबळे साहेब हे नागराळा तलाठी होते आणि बसवराजी पाटील साहेब यांचे ते चांगले मित्र आहेत. आणि ही छोकरी बसवराज पाटील नागराळकर साहेबांच्या मनात बसली आणि राजकुमार मस्केच्या आयुष्यात ती धर्मपत्नी म्हणून आली. शीलवंत पत्नी कशी असावी आणि मला माझ्या पत्नीचा सार्थ अभिमान आहे. तिला मी फारसं सुख देऊ शकलो नाही, पण माझ्या बोटाच्या पॉलिश पासून ते केसाला लावण्याच्या तेलापर्यंत, ते अंगातल्या कपड्यापर्यंत मला काहीच पाहावं लागत नाही. सगळं काही करण्याचं काम तीच करते. तिच्याबद्दल मी कृतज्ञता भाव नेहमीच प्रकट करीत आलेलो आहे आणि या प्रसंगीही तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. शेवटचे 2 प्रश्न सर. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा इतिहास पाहत असताना डोळे सर, अंद्रदेव सर, संकाळे सर आणि आपण एक स्वतंत्र विचाराचे व्यक्तिमत्व असणारे प्राचार्य म्हणून आहे. त्यांचा काळ हा वेगळा होता आणि आजचा काळ हा खूप वेगळा आहे. शैक्षणिकदृष्ट्या वेगळा आहे, प्रशासकीय दृष्ट्या वेगळा आहे, एकूणच खाजगीकरणाच्या सर्व दृष्टिकोनातून वेगळा काळ आहे. अशा वेगळ्या काळामध्ये अपवादात्मक गोष्ट आहे SC प्रवर्गातल्या प्राध्यापकांना एवढ्या मोठ्या कॉलेजला प्राचार्य पद देणं हे महाराष्ट्रात एक दुर्मिळ गोष्ट आत्ता आहे. ही एक गोष्ट. आणि या गुरु शिष्याच्या परंपरेतल्या तुटत चाललेल्या शेवटच्या कडीमध्ये सुद्धा माझी विद्यार्थ्यांना आपला सत्कार करावा ही महाराष्ट्रात एक दुर्मिळ गोष्ट मला वाटते. या संबंधाने आपण बोलावे. मी सुरुवातीलाच म्हणालो, पुन्हा एकदा पुनरुक्तीचा दोष पत्करतो आणि हे माझं नम्र निवेदन आपल्यासमोर ठेवतो. प्राचार्य व्हावं असं माझ्या स्वप्नातही नाही. चांगला प्राध्यापक व्हावं, वर्गात भरभरून शिकवावं आणि मुलांना घडविण्यात, मुलांबरोबर संवाद. आजही मुलांची यशस्वीता माझ्या कानावर कधी आली तर त्या दिवशी नक्कीच चतकोर भाकरी मला जास्त जाते. धर्मपत्नी मला म्हणत राहते, आज एखादा घास तुम्ही अधिकचा घेताय, काय कारण आहे? मी म्हणतो की आज माझ्या विद्यार्थ्याचा हा यशाचा भाग माझ्या कानावर आला आणि ही माझी खऱ्या अर्थानं पावती आहे. आणि म्हणून मग शिकवावं, वाचावं, भाषण करावं, याच वर्तुळात रममाण व्हावं आणि आनंद घ्यावा हे मी पाहत आलो. आदरणीय प्राचार्यांनी, आदरणीय संस्थाचालकांनी सांगितलेलं काम उद्या करतो, नंतर करतो असं मी केव्हाही म्हणालो नाही. सांगितलं त्या क्षणाला काम करून टाकण्यासाठी माझी धडपड असायची. निर्दोष, निर्मळ आणि नियमितपणे काम करावं
अशाच स्वभावाने मी उदयगिरीमध्ये राहिलो, वागलो. डोळे सरांपासून ते अगदी तांबोळी सरांपर्यंत, संधीकर सरांपर्यंत सर्व प्राचार्यांच्या हाताखाली मी काम केलं. प्राचार्य साहेबांबरोबरचा झालेला संवाद बाहेर कधी सांगितला नाही. सर्व संस्था चालक साहेबांनी माझ्या समोर जे काही व्यक्त केलं ते दुसऱ्याला कधीच कोणाला मी काही बोललो नाही. माझ्या कायम ते शेवटपर्यंत मनात तसंच राहील. आणि मग असं होत 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 एक दिवस मला विचारण्यात आले की तुम्हाला विभाग प्रमुख व्हायचं आहे. मी म्हणालो सर प्राध्यापक म्हणून ठीक आहे, कोणालाही करा तुम्ही विभाग प्रमुख, असं नाही म्हणाले. विभाग प्रमुख तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि नाही स्वीकारला तर आम्ही जबरदस्ती तुम्हाला ते पद देऊ. ठीक आहे म्हणालो सर. विभाग प्रमुख झालो. विभाग प्रमुख पदावरनं उपप्राचार्य पदापर्यंत मला संस्थेनं संधी दिली. आदरणीय संस्था चालकांचे मी मनापासून आभारच मानतो. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात, शैक्षणिक इतिहासात महाराष्ट्र उदयगिरीचं नाव आहेच, नाही असं नाही. कारण या चळवळीने समाज घडविणारे नायक जन्माला घातलेले आहे. नायकाला घडविणारी ती भूमी आहे. आणि वर्तमान समाज जीवन आणि शिक्षणातलं वातावरण पाहिलं तर तुम्ही विचारलेला प्रश्न तितकाच अंतर्मुख करणार आहे. विशिष्ट सामाजिक घटकापर्यंतच प्राचार्यपद पोचतं. पण माझ्या संस्थेचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. मी कोण आहे हे माझ्या संस्थेनं पाहिलं नाही, मी काय आहे याचाच माझ्या संस्थेने विचार केला. एवढी वर्षे, 36 वर्षे या महाविद्यालयात मी सेवा करतो आहे. मला कधीही माझ्या संस्थेने सापत्न भावाची वागणूक दिली नाही. कोणी राजकुमार म्हणतं मला, कोणी मस्के सर म्हणतं. प्रत्येक जण आदरानंच मला वागवित आलेले आहेत आणि मी त्यांचा, ते माझे. विश्वास हा शब्द फक्त शब्दकोशातच नसतो, तर प्रत्यक्षही तो पाहायचा असतो आणि दाखवायचा असतो आपल्या वाणीतून आणि कृतीतून. ही संस्था चालकांनी पाहिलं आणि मला तुम्हाला प्राचार्य करायचं आहे हे बोलावून सांगितलं. आणि आज मी या डोळेसर ज्या खुर्चीत बसलो आहे त्या खुर्चीत बसलो आहे. डोळेसरांची उंची खूप मोठी आहे, तेवढा मी उंच नाही, पण नम्रपणे सांगतो की डोळेसरांची उंची अजिबात कमी होऊ देणार नाही, एवढं मात्र अभिवचन या प्रसंगी मी आपल्याला देतो. आणि सर्व संस्था चालक साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो की ही संधी मला तुम्ही दिली. त्या संधीचं नक्कीच माझ्या हातून सोनं होईल याची अपेक्षा. खरं तर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय या परिसरात अत्यंत सांस्कृतिक शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं कॉलेज आहे. ज्या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून विद्यार्थी येतो, प्राध्यापक बनतो, विभाग प्रमुख बनतो, उपप्राचार्य बनतो आणि प्राचार्य बनतो, हे एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि महाविद्यालयाचं खरोखरच आम्ही या शहरात राहतो आणि त्या शहरात त्या महाविद्यालयात शिकलो, आम्ही सुद्धा धन्य आहोत सर. सर, बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला विचारल्यानंतर सकाळी अगदी 7-8 वाजल्यापासून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत एवढा वेळ सरांचा महाविद्यालयातच जातो. केव्हाही फोन केला तर सर म्हणतात की महाविद्यालयात आहे. तर महाविद्यालयाच्या विकासासाठी आपलं काय योगदान आहे ते थोडक्यात सांगा. वर्तमान काळ हा आव्हानाचा आहे. अनेक प्रश्न आहेत. जागतिकीकरणानं निर्माण केलेले प्रश्न आहेत, नव्या शैक्षणिक धोरणानं निर्माण केलेले प्रश्न आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही, हातात पदवी आहे पण नोकरी नाही. आणि एक प्रकारची निराशा शिकलेल्या मुलांच्या मध्ये आहे. आमच्या समोरही आता असे प्रश्न आहेत की आता हे नैराश्य कसं घालवायचं आणि पुन्हा ही ज्ञानाची बाग कशी फुलवायची.
महाविद्यालयात विद्यार्थीच नाहीत, मंदिरात देव नसल्यासारखं आहे. आणि म्हणून मग काल सुसंगत नवीन अभ्यासक्रम काही सुरू करता येईल का, याचा जाणीवपूर्वक आदरणीय संस्थाचालक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी विचार करतो आहे. आणि भविष्यात नक्कीच उदयगिरीमध्ये नवं काहीतरी शिकायला मिळेल याची व्यवस्था मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी माझा सत्कार आयोजित केला, जो सूर्यवंशी सरांनी प्रश्न विचारला, मी माझ्या आयुष्यात मंदिरात फारसा गेलो नाही, पण जात नाही असंही नाही. त्याचं कारण असं आहे की मंदिरातला देव असतो तसा महाविद्यालयातील वर्गातला देव म्हणजे माझा विद्यार्थी. त्या देवाची मनोभावे पूजा करणं, त्या देवाचं दर्शन घेणं हेच माझं पहिलं कर्तव्य आहे आणि हाच माझा धर्म आहे. आणि त्या धर्माशी मी प्रामाणिक राहत आलेलो आहे. आणि शेवटी किती वाजता महाविद्यालयात येता आणि कधी जाता हा भाग फार महत्वाचा आहे. ज्या महाविद्यालयामुळे मला ओळख आहे, मी जर महाविद्यालय सोडून अन्य ठिकाणी दिसायला लागलो, प्लॉटिंगच्या व्यवसायात अडकलो मी किंवा अन्य कोणत्या व्यापारात मी जर अडकलो, तर मी माझ्या धर्माशी प्रतारणा करतो आहे असा तो भाग होईल. आणि माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे माझ्या संस्थाचालकांनी, त्या विश्वासाला तडा जाईल, गालबोट लागेल असं काम माझ्या हातून होणार नाही. मी माझ्याकडे जसा इतरांकडे जसं बोट करतो तशी 3-4 बोट माझ्याकडे वळलेली असतात. माझ्याकडे कुणीही संशयानं बघू नये, किंबहुना आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही कुणीही कशाही प्रकारचा तडा घालवू नये, जाऊ देऊ नये, यासाठी मी डोळ्यात तेल घालून सगळं जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो. वेळ, विचार आणि आचार या सगळ्या दृष्टीनं महाविद्यालय हेच माझं ज्ञानविश्व, हीच माझी ज्ञानपंढरी, हेच माझं मंदिर आहे असं समजूनच मी तिथं रममाण असतो. जर महाविद्यालयात मी गेलो नाही तर मी अस्वस्थ असतो. पाण्याच्या बाहेर माशाला काढावं आणि माशाने पुन्हा पाण्यात जाण्यासाठी धडपडावं असं माझं असतं. रविवारी सुद्धा घरचे म्हणतात मला, कॉलेजमध्ये गेलो नसल्यामुळे तुम्हाला करमत नाही का हो, असा शब्द असतो. माझं शरीर जरी घरी रविवारी असलं तरी मन मात्र महाविद्यालयात असतं. ज्या महाविद्यालयामुळे आपल्याला एवढं ऐश्वर्य लाभलं, त्या महाविद्यालयाला अधिकाधिक देण्याचा मी प्रयत्न करीत असतो. फार काही मोठं करतो असंही नाही, पण मला समाधान त्यात मिळतं, ते मात्र मी मन लावून करीत असतो. सर, उदगीर शहराला शैक्षणिक भूक खूप मोठी आहे. या शहराला SSC मध्ये, HSC मध्ये प्रथम येण्याची वारसा आहे. उदयगिरी कॉलेजपासून, उदगीरच्या उदयगिरी कॉलेजपासून ते अहमदपूरच्या महात्मा फुलेकडे तो वारसा गेला. नंतर पुढं लातूरला गेला. पुन्हा एकदा उदगीरला असा शैक्षणिक उच्च दर्जाचा वारसा मिळावा, लाभावा आणि उदगीरच्या लोकांना मोठ्या उच्च पातळीपर्यंत जाता यावं अशी खूप मोठी भूक आहे. उदगीरचे किमान 1000च्या आसपास कुटुंब नांदेड, लातूरच्या जाऊन असा हा पूर्वीचा वारसा उदगीरला आणण्यासाठी काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण काही स्वप्न आहेत का? हो, नक्कीच आहे. मी जेव्हा इथे शिकायला आलो तेव्हा उदगीर 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 असंच नाव होतं. त्यानंतर सूर्यवंशी सरांनी म्हटल्याप्रमाणे हे क्षेत्र कधी अहमदपूर आणि आता लातूरला स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, उदगीर शहरातल्या अनेक संस्थाचालक साहेबांचा माझा चांगला परिचय आहे. सर्व प्राचार्यांचा जवळचा स्नेह आहे. अनेक शिक्षण प्रेमींशी माझं संवाद सत्र सुरू झालेलं आहे आणि याही पुढे ठेवेन मी. या संवादाच्या पाठीमागचं कारणच हे आहे की ही जी ज्ञानाची केंद्र सरकत सरकत चाललेली आहे, पुन्हा हे ज्ञान केंद्र पूर्वीच्या वैभवाकडे कसं आणता येईल, म्हणून उदयगिरी महाविद्यालयामध्ये नीट आणि JEE चे वर्ग आम्ही सुरू केलेले आहेत.
व्यापार हा हे त्यामागचा हेतू नाही, पण विद्यार्थ्यांनी पालकांनी धावपळ करीत कर्जबाजारी होऊन लातूरला जाऊ नये, अन्य ठिकाणी जाऊ नये, आपल्या स्वप्नांना याच भूमीमध्ये पूर्ण करण्यासाठीची संधी मिळावी म्हणून उत्तर प्रदेशातील गाजलेले सर्व शिक्षक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून महाराष्ट्रातले असे निवडक हिरे आमच्या आदरणीय संस्था चालकांनी नीट आणि जेईला शिकवण्यासाठी आणलेले आहेत. तो एक प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मार्कवान असणं आणि गुणवान असणं याच्यात फरक आहे. उदयगिरी आता हा प्रयत्न करणार आहे, मुलं मार्कही घ्यावे आणि गुणवानही असावे. आमच्या महाविद्यालयातून शिकलेला विद्यार्थी गुणवानही असावा आणि मार्कवानही असावा. लातूरकडे गेलेलं जे काही केंद्र आहे ते उदगीरकडे आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते चित्र मी नक्कीच करून देईन असा मला आत्मविश्वास आहे. सेवेच्या काळामध्ये अधिकाधिक वेळ देऊन पुन्हा उदगीरकडे सगळ्यांचं लक्ष कसं लागेल याचाच प्रयत्न तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी करणार आहे आणि तुमचं स्वप्न एखाद्या वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होईल याची मी आपणास खात्री देतो. एक शेवटचा प्रश्न सर, की या उदगीरमध्ये विविध सामाजिक कामं तुम्ही केलं आणि आधार सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे आपण अध्यक्षीय आहे, तर येणाऱ्या कालखंडामध्ये सेवानिवृत्तीनंतर कोणतं सामाजिक काम करायचं असं ठरवलंय का आपण? खूप काही कामं माझ्या समोर आहेत. वाचायचं खूप राहून गेलेलं आहे आणि तसं मनसोक्त आनंदी जगायचं पण राहून गेलेलं आहे. हे सगळं मी जगणार आहे. राहून गेलेलं खूप काही वाचणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझं लिहिणं थांबलेलं आहे. असंख्य विषय मला हाका मारत आहे, आक्रोशही तितकाच आहे, पण तो अभिव्यक्त करायला आता वेळच नाही. तेही मी करणार आहे. आणि उदयगिरीने मला शिदोरी दिलेली आहे की नेहमी आंधळ्याची काठी लंगड्याचा पाय होणं आवश्यक आहे. जे निराधार आहेत त्याला आधार देणं आहे. ज्यांना समाजाने दुर्लक्षित केलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांची सेवा करण्यामध्ये उरलेला काळ मी घालविणार आहे. आणि शेवटी जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यानंतर उदयगिरीच्या आणि उदगिरीच्या गीतातून राहीन मी. उदयगिरीच्या आणि उदगिरीच्या गीतातून उत्तम आणि चांगलं शेवट तुमचा तो झालेला आहे. तुमचं वय 60 वर्षाचं जरी झाले असलं तरी मन मात्र अजून 60 वर्षाचं झाले नाही, तरुणच आहे. कितीही ऐकावंसच वाटतं अशी आपली भाषाशैली, आपल्या मुखातून येणाऱ्या शब्दकळा, त्या शब्दछटा अतिशय चांगली आहेत. तुमच्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम झालेले आहेत. जो 3500 मराठी चित्रपटांना ज्यांनी गीतं दिली ते जगदीश खेबुडकर असतील, ज्यांनी महाराष्ट्राला ज्यांच्या गझलेनं वेडं लावलं ते इलाई जमादार असतील, ज्यांच्या कवितेनं अनेकाला हसवलं ते वासुभाऊ बापट असतील, केशव मेश्राम असतील, नारायण सुर्वे असतील किंवा विंदा करंदीकर असतील, सुधीर गाडगीळ असतील, ते आत्तापर्यंत असणारे आपले इंद्रजित भालेराव असतील, हे सगळे तुमच्या कालावधीमध्ये येऊन गेलेले आहेत. आणि ही पावती तुमच्या नावाने 100% लिहिली गेलेली आहे. पण अशी एक पावती तुमच्या नावानं कायमची कोरली गेलेली आहे, ती म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी याच्या संयुक्त विद्यमानाने उदगीरच्या इतिहासातच नाही तर जगाच्या इतिहासामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन माननीय रामचंद्रजी तिरुके साहेब, बसवराज पाटील जी नागराळकर साहेब असतील किंवा आपले मंत्री महोदय साहेब संजयजी बनसोडे साहेब असतील, या कालावधीमध्ये तुम्ही त्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख होतात. ही सर्वात सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी खरी चांगली उत्तम नोंद आहे.
तुमची असंच ऐकत राहावं अशी तुमची मुलाखत आहे. पण त्या मुलाखतीलाही कुठेतरी बंधन असतं. सगळंच आत्ता सांगितलं तर उद्याच्याला थोडंसं असणं, त्यामध्ये उत्सुकता खूप मोठी असते. आपण खरं तर आमची खरी पात्रता नाही, आम्ही तुमचे शिष्य आहोत. भरत हा विद्यार्थी आहे, मी विद्यार्थी आहे आणि व्यंकटी विद्यार्थी आहोत. आणि विद्यार्थ्यांनी एवढ्या ताकदीच्या गुरूंचं मुलाखत घेणं म्हणजे ते शब्दही आमच्याकडे नाहीत. तुम्ही अतिशय चांगली मुलाखत आम्हाला दिलात, त्याबद्दल उदगीर परिसरातील नव्हे तर संपूर्ण तुमचे वाचक, रसिक, साहित्यिक, तुमच्या हाताखाली घडून गेलेले सगळ्या क्षेत्रातील यांच्या वतीनं आपले मी खूप खूप असे आभार मानतो. धन्यवाद. तितक्याच भावोत्कटतेने मी त्या मुलाखतीतून व्यक्त होत गेलो. माझं हे व्यक्त होणं हे तुमच्यामुळेच आहे. माझं घडणं विद्यार्थ्यांमुळेच आणि माझा श्वासही विद्यार्थीच. आत्ता साहित्य संमेलनाचा उल्लेख तुम्ही केला, तो माझ्या आयुष्यातला खऱ्या अर्थानं अविस्मरणीय क्षण. आदरणीय बसवराजजी पाटील नागराळकर साहेब, आदरणीय प्राध्यापक मनोहररावजी पटवारी साहेब, आदरणीय रामचंद्रजी तिरुके साहेब, आदरणीय नामदार संजयजी बनसोडे साहेब आणि सर्व मय सोसायटीचे सर्व आदरणीय पदाधिकारी, या सगळ्यांनी जी दृष्टी दिली, जे आशीर्वाद दिले, त्यामुळेच मी आणि माझे सर्व सहकारी काम करू शकलो. त्या यशाचं श्रेय मय सोसायटी आणि तुम्हा सगळ्यांना आहे. मी नामधारीच तिथे होतो, काम करीत गेलो आणि तुम्हाला आनंद मिळत गेला. माझी मुलाखत आपण घेतलात त्याबद्दल तुमचे आणि सगळ्या प्रतिभासंपन्न श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.